जोडलेला या संदर्भामध्ये चौकशी करून हा उतारा आपल्या रजिस्टरला आहे किंवा नाही याची तपासणी करून दोषी असणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी। पर्टिक्युलर 3 लोकांची नावं टाकून अर्ज दिलेला त्याच्यामुळे ती 3 लोक आले कशी ह्या तिघांनीच कोर्टामध्ये दाखल केले ते पत्र तिघांच्या सैनी तिथं आहे ते उतारा त्याच्यामुळे ते 3 आहे। आणि नमुना नंबर 8 आणि नमुना नंबर 11 बघितला असता नमुना नंबर 11 ला सुद्धा जो उतार्यामध्ये देण्यात आलेला मजकूर आहे तो नमुना नंबर 11 मध्ये नाही त्याच्यावरती वेगळा मजकूर ह्याच्यावरती वेगळा मजकूर रजिस्टर उतारा देत असताना जो ऍज इट इज त्या रजिस्टर मध्ये लिहिलं जातं त्याच उतारामध्ये ऍज इट इज दिला जातो। अशा पद्धतीचा एक शब्दाचा सुद्धा बदल करण्याचा अधिकार ग्रामसेवकला नाही सरपंचांना नाही का कोणालाच नाही आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे सगळं चुकीचं दिलेलं आहे आणि त्याला आधारभूत बनवून आमच्यावरती कायदेशीर कारवाई केली। याच्या संदर्भामध्ये मी ग्रामसेवकांना सांगितलं अर्ज दिला की बाबा ह्याची मला चौकशी करून याला सांगा कारण की ह्या प्रकरणामध्ये मी व्हिक्टिम आहे मी पीडित आहे त्याच्या संदर्भात। आता माझ्यावरती ह्या लोकांनी जी कोर्टामध्ये दाखल केले माझी बदनामी केली या संदर्भामध्ये मला ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाई काय करायची तर या संदर्भामध्ये मी भाऊसाहेबांना पत्र देऊन ती एक पत्र माहिती मागवली। दुसरी तंटामुक्ती समितीला सुद्धा मी त्या संदर्भामध्ये जा विचारला त्यांनी त्या संदर्भामध्ये त्यांचं पत्र काय मला ते देणार आहे त्याच्यानुसार मी पुढील जी काय कारवाई होईल ती मी ह्या तिघांवरती कायदेशीर करणार आहे। आणि ग्रामपंचायतीचा आता हा राहिला मुद्दा हा जो विषय होता या विषया संदर्भात मी बोलतो की बाबा जी काही बोगस कागदपत्र ग्रामपंचायत मधून निघतात किंवा बाहेरच्या बाहेर बनवले जातात असे ज्यावेळेस ग्रामपंचायतच्या निदर्शनात आले किंवा कोणी आणून दिले तर त्या संदर्भात त्या ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी या नात्याने ग्रामसेवक यांनी तात्काळ फौजदारी कारवाई करण्यासंदर्भातली प्रोसेस करण्यात यावी की त्यांनी मी मार्गदर्शन मागवतो मी ह्याला पत्र देतो असं न करता तात्काळ त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी माझं मत आहे। विषय हिथून पुढे नवीन जे जुने सातबारे आहेत ना त्यांच्या पडताळणी आणि सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय फौजदारीचा कुठलाही निर्णय घेऊ नये आमचा समस्त ग्रामस्थांचा निर्णय। हा जे काय कोर्टात निर्णय झालेला आहे त्यामुळे तुम्ही इथं काय बोलून काय उपयोग नाही प्रविष्ट आहे ते मी मांडून काय उपयोग नाही आरडून करून घेतं काय उपयोग नाही तिथं गेलेलं आहे कोर्टाच्या मार्फत जो निर्णय तुम्ही काय करा कोर्टाच्या प्रमाणे जे चाललंय ना ते प्रोसेस कोर्ट ठरवणार आहे तिथं कायदेशीर कारवाई भाऊसाहेब करते ना ते तुम्हाला अधिकार आहे मला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे मी त्या सेवा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे म्हणून मला काय अधिकार आहे त्याच्यावर जे आमच्या दाखल केलेले त्याच्यावर बी आम्हाला वकिलांनी सांगितलं आपण सुद्धा आता त्यांच्यावर दाखल करू शकता तुम्ही त्या कागदपत्राचा आधार त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत समिती दाखल करू ग्रामपंचायत सगळं पूर्ण गावाची